गाईज खूप खूप स्वागत आहे आपलं DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. खूप दिवसांपासून विचार होता की काहीतरी वेगळं, काहीतरी हटके घेऊन यावं आणि अनेक व्ह्यूअर्सकडनं आम्हाला सजेशन देखील येत होते की थोडंसं हटके काहीतरी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन या. तर आपण बघतो की अनेक आपले ब्लाइंड युजर्स जे आहेत, ब्लाइंड कम्युनिटीले अनेक आपले जे व्हिज्युअल इम्पेअर्ड आहेत ते जॉबला आहेत आणि त्यांना ITR भरणं हे कंपल्सरी असतं. काही तर बँकिंग सेक्टरला असेल, काही रेल्वेमध्ये आहेत किंवा अनेक इतर सेक्टरमध्ये UPSC म्हणा, MPSC, FCI, त्याच्यानंतर SSC MTS, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी, सगळ्या ठिकाणी तर आपले जे व्हिज्युअल इम्पेअर्ड युजर्स आहेत ते कार्यरत आहेत. तर त्यांना ITR भरण्यासाठी CAकडे जावं लागतं. तर मी विचार केला की यार का नाही आपण स्वतः आपला ITR भरावा आणि जिथे 1000-1500 रुपये घेतात CA तिथं आपण काही काय म्हणता मिनिटांमध्ये म्हणण्यापेक्षा काही तासांमध्ये जर आपले डॉक्युमेंट सगळे तयार असतील तर आपण फायलिंग करू शकतो. तर आज याचा पहिला पार्ट मी आपल्यासाठी एक्सक्लुझिव्ह घेऊन आलेलो आहे सगळ्या डिटेलसोबत की विथ टॉकबॅक आपण ITR फाईल कसं करू शकतो है ना, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर गाईज फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ह्या होम पेजवरती यायचं आहे. ओके, याची लिंक तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. सो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा सगळ्यांपर्यंत. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच टिप्स अँड ट्रिक्ससाठी नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा है ना. सोबत आमच्या सोशल मीडिया हँडल्सला देखील फॉलो करू शकता, ज्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सॲप आपला चॅनल आहे है ना, आणि टेलिग्राम, इंस्टाग्राम अकाउंट देखील, ज्यामुळे तुम्हाला वेळोवेळी आम्ही अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत राहतो है ना. सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. चला जास्त वेळ न घालता फटाफट आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूया. सो गाईज हे आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं होम पेज. कशावर नाही बघा, ओके, इथं मेनू आहे है ना. मेनूमध्ये क्लिक करून तुम्हाला जायचं आहे इंडिव्हिज्युअलमध्ये है ना. खरं तर दुसरी गोष्ट, काही गोष्टी तुम्हाला थोड्या जाणून घ्याव्या लागतील बेसिक, की ITRचे प्रकार असतात. ITR 1, ITR 2, ITR 3 आणि ITR 4 है ना. तर आपल्याला मोस्टली ITR 1 भरायचा असतो. ह्याबद्दल जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ असेल की बाबा हवा असेल की ITR 1 कोणी भरायचा, ITR 2 कोणी भरायचा, याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती देण्यात यावी तर नक्की कमेंट करा. आपण त्याबद्दल देखील माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन येऊ. तर ITR 1 आपल्याला भरायचा असतो. इंडिव्हिज्युअलमध्ये गेल्यानंतर है ना, तुम्हाला जर माहीत नसेल समजा तुमचं पॅन रजिस्टर आहे की नाही, तर इंडिव्हिज्युअलमध्ये गेल्यानंतर ITR 1ला सिलेक्ट करायचं आहे है ना, कलॅप्स जो बॉक्स असतो त्या बॉक्समधून, आणि पुढे पॅन नंबर टाकून कंटिन्यू करायचं आहे. जर रजिस्टर नसेल तर ते म्हणाल युअर पॅन इज नॉट रजिस्टर्ड, प्लीज रजिस्टर है ना. तर तिथून मी आता इथे पोहोचले पुढे. तेच पुन्हा स्टेप्स करण्याची गरज मला वाटली नाही त्यामुळे है ना. तरी तुम्हाला कुठली काय असेल तर डेफिनेटली तुम्ही DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनशी कॉन्टॅक्ट करू शकता. ईमेल ID आणि फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे है ना. तर आपण इथं आहे ओके, आपण टॅक्स पेयर आहोत है ना, आपण टॅक्स पे करणार आहे, अदर्स नाही आहेत. ओके, तर ह्याला ऑन ठेवा, ऑन ऑटोमॅटिकली असतं. इथं तुम्हाला सिम्पली आपला पॅन नंबर टाकायचा आहे. इथं मी टाकतो. गाईज एवढं एक्सक्लुसिव्ह तुम्हाला कोणी दाखवणार नाही है ना, त्याच्यामुळे डेफिनेटली शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. नक्की तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला नक्की भेटेल. 6 7 7 3 2 6 Y G capital G. ओके, इथून कंटिन्यू करायचं है ना. बघून घ्या एकदा. आपल्याला कंटिन्यूच्या आधी व्हॅलिडेटला क्लिक करायचं. हे डिसेबल आहे म्हणजे काहीतरी आपलं राहिलं हे लक्षात ठेवायचं आहे ना इथं. आणि खरंच एवढं इनएक्सेसिबल नाही आहे साईट, म्हणजे 90% एक्सेसिबल आहे. थोडंफार प्रॉब्लेम आहे, तेही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल. ओके, व्हॅलिडेट केलं, लोडिंग. ओके ओके, NWCPS 7000 valid 24PX5.
24 हे काय पुढं Success. सक्सेस. PAN validated successfully. ओके Please confirm if you want to register as individual taxpayer. हां इंडिव्हिज्युअल आहे मी टॅक्स पेयर. माझी काही पब्लिक कंपनी वगैरे नाही आहे त्यामुळे डेफिनेटली मी इंडिव्हिज्युअल्स आहे. बाकी काय डॉक्युमेंट लागणार आहे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाणार आहे. त्यामुळे थोडेसे मोठे व्हिडिओज होतील याचे 2-3 पार्टमध्ये कदाचित ई फायलिंग आहे. पण एकदा तुमच्या लक्षात आल्यानंतर नेक्स्ट टाईम तुम्हाला या सगळ्या गोष्टी परत करण्याची गरज पडणार नाही. हे फक्त रजिस्ट्रेशन आहे. आपण रजिस्टर्ड करतोय इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आपल्या पॅनसोबत है ना. Not ticked. Approve. Option 1 of 2. Yes. येस मी इन्कम टॅक्स Ticked. पेयर Approve. Option 1 of इंडिव्हिज्युअल 2. टॅक्स Yes. पेयर आहे त्यामुळे मी येस करतो याला. आणि Not note. Continue. इथं काय Note. Please ensure your status is correct as details in subsequent screens will be based on your status. ओके इथं काय करतो मी कंटिन्यू. Note. Continue. कंटिन्यू केलं. Continue. Dialog opened. आता इथं काय सांगितलं त्यांनी Confirmation close pop-up. I agree to validate my details with UDI database. इथं चेक करायचंय Tick. I agree. No. आणि Yes. No next default. येस करायचंय. त्या टिक बॉक्सला टिक केलं मी शेजारच्या आणि पुन्हा येस केलं है ना. ओके आता इथं काय झालं बघा. Check your phone. ओके ओ टी पी आला. हा ओ टी पी मला इथे टाकायचा आहे. ओके तर इथनं मी जेव्हा मला ओ टी पी येईल तो मी कॉपी पेस्ट मारेल सिम्पली. Check your phone. Please enter Otter OTP received on your Otter registered mobile number. Enter the OTP. Enter Otter. Position -1 enter Otter. Position -2 enter Otter. इथं एका बॉक्समध्ये एकच कॅरेक्टर टाकायचं आहे. Expanded. Mark as read. सिम्पली आपण याला काय करू माहिती आहे का Expand. Mark as read. तर मार्क याला मार्क आणि SMS 19 कॉलरवर plus आपण copy OTP. कॉपी करू. तर तुम्हाला OTP हे copy ओ to टी पी clipboard. टाकणं थोडंसं अवघड होऊ शकतं है ना. Please check your phone. Please त्यापेक्षा आपण इथं validate. कॉपी Disable. Check. Please enter Otter OTP. Enter the edit box. हे बघा इथं 6 प्रकारचे एडिट बॉक्स आहे. हा पहिला आहे, Edit हा box. दुसरा, Edit तिसरा box. असे 6 आहेत. तर तुम्हाला पहिल्या बॉक्सवरती Edit box. पहिल्यांदा कॉपी करून घेऊन पहिल्या बॉक्सवरती यायचंय आणि Alternative filling सिम्पली option. इथं Dot. No username. The most recently copied. बस Bullet. झाला. Check your phone. Please check your phone. Validate. आणि इथं Note. You can go back and update your details if required. ओके तुम्हाला Keyboard जर hidden. डिटेल अपडेट करायचं असेल तुम्ही रिक्वायर असतील तर तुम्ही गो बॅक जाऊन म्हणजे मागे जाऊन अपडेट करू शकता. Allowed only once. Resend OTP. Recent backup. OTP expires in 1352. ओके Unlabeled. Password. 1 character. Edit आता box. इथं जर क्लिक केलं तर इथं तुम्हाला बघा पासवर्ड पण दिसेल तुमचा. 5. हे बघा 8. 9. 4. Okay. 9. 8. एवढं नाही टाकलं. OTP. Okay. Unlabeled. याला मी हाईड केलं. Unlabeled. Resend OTP. आणि? Allowed only. Note. Validate. इथून तुम्ही बघून घ्यायचं चुकीचं असेल तर व्हॅलिडेट जर बरोबर टाकला असेल तुम्ही व्हॅलिडेटला क्लिक करायचं. Check your phone. Please enter Otter OTP received on your Otter registered mobile number. Enter the OTP for registration basic Chrome. Okay. Registration basic details. Okay. Income tax. तर आता Last name आपण asterisk. NWCPS. Profile icon. बेसिक डिटेलवरती आलोय. मी सगळ्या डिटेल्स ह्या भरून घेतो आणि नंतर तुम्हाला सांगतो ही कसं काय करायचं. ओके सो जस्ट वेट अँड वॉच. Notification. On. Collapsed. Messages. Chrome. Registration basic details. Income tax portal. Government of India. ओके सो या बेसिक डिटेल्स आहेत. हे बघा या ठिकाणी मी त्या भरलेल्या आहेत. मागे आपण इथपर्यंत आलेलो होतो है ना. Register. Please provide data as per PAN. Okay. On click of continue, details entered will be validated with PAN. Please note. This image isn't labeled. Nyaneshwar. Edit box. ओके सगळं भरले मी. First name, Ramesh. Middle name, Savick. Last NWCPS हे उलट आहे खरं 7007. म्हणजे है ना. PAN asterisk. इथून पॅन सुरू होतो. Last name इथं asterisk. लास्ट नेम, Sabil. Middle name. मिडल नेम Ramesh. आणि First name. This Okay. please note. Please provide if you have a date of birth asterisk. आणि त्यांनी काय म्हटलंय If you have a single name, then you can enter only last name field. ओके जर तुमचं फक्त सिंगल नेम असेल तर फक्त लास्ट नेम टाका. फर्स्ट नेम आणि मिडल नेम नका टाकू. ओके Date of birth asterisk. इथं डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे तर तुम्हाला Edit box. Yeah. Choose a date. या एडिट बॉक्सवर क्लिक न करता Calendar selection icon section. ओके कॅलेंडर सिलेक्शन आयकॉन सेक्शन इथं क्लिक करायचं आहे ना. इथं क्लिक केल्यानंतर Off current date. 24. आता इथं काय Off. करायचं 23. इथं आपण काय करूया Choose month and year. Okay. Till 2025. चूज मंथ आणि इयर करूया है ना आपण इथं. तर इथं आधी Off current date. ओके Previous 24 years. तर इथं मी प्रिव्हियस 24 इयर्स घेतो कारण हे 2002 पर्यंतच आहे. Previous 24 ओके years. Off. 1981. ओके खूपच घेतो. Off. 1997. ओके Off. माझी जन्मतारीख आहे 6 मार्च 1999. 1999. तरी मी इथं इयर सिलेक्ट करतो 1999. Joe. ओके इथं जुलैला इथं शेजारी तुम्ही लेफ्ट राईट स्वाईप करून Off. John. Off. सिम्पली येऊ शकता. May. इतकं भारी एक्सेसिबल Off. कॅलेंडर आहे. Off. Mark. मग मला सांगा बरं असं जर असेल तर कोण नाही का नाही. 24. हे बघा 24. Third previous month. Saturday. आता तो कुठे गेलं माझे 6 शोधा. Off. 6. अरे वा भेटलं पण. Calendar selection हे icon बघा section. डाव्या साईडला स्वाईप करतोय मी. March 10th, 1999. अरे अरे Edit box. मार्च Choose a date. 10th कसं काय आलं गड्या. Calendar selection. On. 10.
Off. 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 6. बस का? On. Calendar selection icon section. बघा. March 6th, 1999. गुड Edit गुड. box. ओके, इथे Choose झालेलं a आहे. gender asterisk. इथं जेंडर सिलेक्ट करायचं आपलं. मेल असेल तर मेल Not सिलेक्ट ticked. करा, And group. Option 1 of है 3. ना? Male. पुरुष. महिला असेल Ticked. तर And फिमेल group. सिलेक्ट करा Not ticked. आणि Not ticked. And group. Option 3 of 3. Transgender. ओके, मी मेलला सिलेक्ट केले. ओके, Residential status asterisk. रेसिडेन्शियल स्टेटस काय आहे तुमचं? तुम्ही नागरिक आहात की नाही, है ना? Not ticked. And group. Option 1 of 2. Resident. हां, मी स्वतः नागरिक आहे त्यामुळे मी क्लिक केले. Not ticked. And group. Option 2 of 2. Non-resident. ओके, म्हणजे तुम्ही नागरिक नाही असं समजलं जातं. तर मी पहिल्या याला क्लिक केलं आणि Continue. इथे कंटिन्यू केले. Continue. ओके, कंटिन्यू Registration. केल्यानंतर Skip the main content. Chrome. Registration contact details. Income tax portal. Government of India. आता काय पहिलं काय होतं? रजिस्टर्ड बेसिक डिटेल्स होतं. आता काय आलं? कॉन्टॅक्ट डिटेल्स. ओके, तर ह्या पण मी थोड्याशा फिल करून घेतो, म्हणजे आपला वेळ वाचेल. त्यानंतर आपण पुन्हा भेटूया. जस्ट Chrome. Registering as selected. Contact. ओके, तर आता मी ह्या काय डिटेल्स भरल्यात आणि काय भरण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर कशासाठी? Primary mobile number. ओके, इथे प्रायमरी मोबाईल नंबर ते काय सांगते? Asterisk. Please enter your active mobile number as OTP will be sent on this number. हे इन्स्ट्रक्शन्स आहेत ना, तो काळजीपूर्वक वाचा हा. प्रत्येक टाइम लक्षात ठेवा, घाई करू नका पहिल्या वर्षी तरी. तर त्यांनी सांगितलं की ॲक्टिव्ह मोबाईल नंबरच इथे एंटर करा, ज्यामुळे आम्ही तुमचा OTP पाठवणार तुम्हाला. ओके, तर इथे क्लिक केल्यानंतर इथे कंट्री आहे, पण ते बोलत नाही. ते कंट्री ऑटोमॅटिकली सिलेक्ट असते, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. तिथे कुठल्या प्रकारची छेडछाड न करता सिम्पली 9527. Primary mobile number belongs to asterisk. ओके, तर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर शेजारी मी स्वाईप केले. इथं प्रायमरी नंबर बिलॉंग फ्रॉम म्हणजे तो कोणाचा आहे, है ना? तर इथं बोलत नाही, पण इथं क्लिक करायचं आहे. Sister. हे सिस्टर आहेत, Brother. ब्रदर, Friend. फ्रेंड, Self. सेल्फ, है ना? तर आपलं स्वतःचं असल्यामुळे आपण सिम्पली सेल्फ करायचे. तुम्ही कोणत्या मित्राचा वगैरे दिला असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू Collapsed. शकता. Self. ओके, Primary email ID asterisk. ईमेल आय डी. त्यांचं ईमेल आय डीला सुद्धा हेच इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. Please enter your active email ID as OTP will be sent on this email ID. OTP ह्या ईमेल आय डीवरती सेंड केला जाईल. Nayanish Varsamail. Okay. Primary email ID belongs to asterisk. आता हा ईमेल आय डी नेमकी कोणाचा आहे? तुमच्या मित्राचा आहे, बहिणीचा आहे की भावाचा आहे? Sister. ते तुमचं स्वतःच आहे. ऑब्विसली Brother. माझा स्वतःचा आहे, त्यामुळे मी सिम्पली आता, Friend. है ना, Self. स्वाईप करूनच कशासाठी करतोय की तुम्हाला कळावं म्हणून मी सगळं Collapsed. करतो, है ना? Self. ओके, Info icon. Please note. On click of continue, different OTPs will be sent on primary mobile number and primary email ID for verification. ओके, व्हेरिफिकेशन. प्लीज कंटिन्यू करताना एवढं लक्षात ठेवा की आम्ही तुम्हाला मोबाईल नंबरवरती वेगळा आणि ईमेल आय डीवरती वेगळा OTP पाठवू, तो व्हेरिफिकेशनसाठी. Landline number. इथे लाईन नंबर आहे, इथे मी सध्या काय देत नाही, है ना? Edit box. Postal address details. आता इथे ॲड्रेस डिटेल टाकायचे तुमची. Country asterisk. इथे कंट्री ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे. Collapsed. India. हे भारी. Flat/door/building asterisk. इथं तुम्ही बिल्डिंगचं नाव वगैरे टाकू शकता, है ना? House number 130. Road/street/block/sector. इथे मी फक्त गावाचं नाव टाकून Patashi. दिले. Pin code asterisk. Pin code 400. टाकलाय. Post office asterisk. इथं पोस्ट ऑफिस. Agasti SSKBO. Akola SO. आता इथं मी अकोले सिलेक्ट केलं. Collapsed. हा? Akola area select. इथे एरियामध्ये मी Agar. Expanded. आगरला सिलेक्ट Collapsed. केलं. Agar. Tax details. Income tax port. Registering as. Continue. कंटिन्यू वरती क्लिक करायचं. मी लाईन नंबरला काय भरलेलं नाही, है ना? एवढं लक्षात ठेवा. तुमच्याकडे असेल तुम्ही लाईन नंबर घेऊ शकता. मी सिम्पली Continue. क्लिक केले आणि या ठिकाणी Registration मला enter the Chrome. Registration enter the OTP. Income tax portal. Government of India. ओके, इथं मी Expanded. Expand. 938,652. Mark as read. Remind one up. Mark as read. इथं कॉपी पेस्ट करणं थोडं SMS plus. Copy OTP. सोपं आहे, त्यामुळे मी OTP सिम्पल हे copy. करतो. Registering as. Enter the OTP. We have sent a mobile OTP asterisk. ओके, तुम्ही मोबाईल OTP Password. Edit box. Mobile number टाकतोय, है ना? Editing. Password. No username. The most recently copied bullet. ओके. Email. Password. Registering as. Email OTP asterisk. अरे यार, ईमेल OTP पण टाकायचं आहे. Home. तर मेलमध्ये पुन्हा जावं लागेल आपल्याला. ठीक आहे, चला. Keyboard hidden. Photos. थोडासा वेळ गेला तर चालेल. आता Go. Find up. Games. Gemini. Gmail. Inbox. Unread. Inbox. Unread. Important. Communication. 2 messages. OTP for contact details verification. OTP for show quoted text. Your COMM. Your OTP for contact details verification is 266,700 words. मी फक्त कॉपी करतो. Line. Your OTP. This OTP. Words. Full 266,000. Talk back. Read from top. Read from focus. Read describe screen. Read copy last spoken. ओके, Email. Overview. इथनं कॉपी केला आणि Chrome.
क्रोममध्ये आलो Chrome. है ना. Password. One character. Edit box. Okay. Password. Edit box. Password. 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 Email OTP asterisk. इथं आल्यानंतर राईट साईडला स्वाईप केल्यानंतर पहिला एडिट बॉक्स येईल. या ठिकाणी तुम्हाला Password. सिम्पली Edit. The most recently कॉपी bullet. करायचं आहे. ते ऑटोमॅटिकली कॉपी होऊन जाईल. Allowed only once. Auth expires in 13. Resend OTP. Show password. Show OTP. ओके. ते शो ओटीपी तुम्ही चुकला असेल तर तुम्ही शो ओटीपी करून ओटीपी बघू शकता है ना. Allowed only. Node. Continue. मी सिम्पली कंटिन्यू वरती क्लिक करतोय Loading. है ना. Registration verify Chrome. Registration verify details. Income tax portal. Government of India. या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरीफाय झालेला आहे. Registering. तर ते काय सांगतात ते तुम्हाला बघा. Registering as unlabeled. Verify details. व्हेरीफाय डिटेल्स म्हणजे तुमच्या डिटेल्स बरोबर आहे का ते फक्त चेक करा एकदा. Please review if the information is correct and modify your details if needed. ओके. तुम्हाला गरज असेल तर मॉडिफाय करा अन्यथा Basic details. बेसिक डिटेल इथं तुम्ही Key person details edit. पर्सनच्या डिटेल एडिट करू शकता. काय पुढं PAN. पॅन नंबर आहे, NWC. Name. नाव, Niantic date of डेट ऑफ gender. बर्थ, जेंडर आहे, Male. Residential status. स्टेटस रेसिडेन्शियल. Resident. Node. हे You सगळं can बघून only घ्या. edit residential status. आणि जर एंटर असेल तर सिम्पली म्हणजे सगळ्या व्यवस्थित असतील भरलेल्या तुम्ही तर सिम्पली आपण Contact details. Contact details phone number Contact आपलं ठीक आहे. Primary plus 9 self. Niantic self. Dash. Post. House. Op. Pin code confirm. Previous collapsed. Previous confirm. हे कन्फर्म करून द्यायचं बस. ओके. Chrome. Registration. Secure your account. Income tax portal. Okay. Government of India. इथं आपल्याला Registering एक as. Registering as. Secure your account. Registering. Unlabeled. Set password asterisk. इथे एक पासवर्ड सेट करायचा आपण जसं आपण इतर वेबसाईटला करतो Password. या Edit ठिकाणी box. पासवर्ड Set टाकायचा. password. Show password. तुम्हाला पासवर्डचा कीवर्ड हवा असेल सिम्पली या शो पासवर्डला क्लिक करायचं. ओके. आणि Confirm password कन्फर्म asterisk. पासवर्ड मध्ये पासवर्ड टाकून पुन्हा तुम्ही Edit box. Show. Set your personalized info. इथं तुम्हाला एक मेसेज सेट करायचा आहे म्हणजे जसं की हाय फ्रेंड्स किंवा असं काय पण सेट करू शकता. फक्त इथं तुमचं नाव वगैरे सेट करायचं नाही आणि याची मॅक्झिमम लेंथ जी आहे ती 25 कॅरेक्टर्स म्हणजे 25 कॅरेक्टरच्या आतच हा मेसेज असला पाहिजे. तर मी हे सेट करतो आणि आपण पुन्हा भेटूया. जस्ट अ मिनिट. Tap collapsed. Tap to pause record. Tap to pause. Back. Chrome. Registration. Register. ओके. तर आपण इथं पासवर्ड वगैरे टाकून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही. मी पासवर्ड फक्त हाईड केला आहे Secure your registering as. Secure your registering as. Unlabeled. जेणेकरून माझा अकाउंट कोणीही लॉग इन करू नये त्यामुळे. Password. 12 characters. ओके. Edit इथं box. पासवर्ड आहे माझा Show. आणि Success. Success. Confirm password. 12 characters. आणि इथे मी Edit एक box. मेसेज Show. तयार केलाय Send your info. है ना. Send your personalized message asterisk. इथं मी मेसेज टाकलाय. Hello dear team. ओके. Edit box. तर इथं Remaining characters. 09. 9 कॅरेक्टर रिमेनिंग आहे म्हणजे माझे जे मेसेज आहे तो जवळपास 16 कॅरेक्टरचं झालेलं आहे है ना. आपण रजिस्टर करायचे. Loading. ओके. Registration success Chrome. Registration success confirmation. Income tax portal. Government of India. मेसेज आलाय Expanded. Messages. बघा. Bullet. VMITDCPCG. Bullet. Just now. Alerted. Dear user, your registration is successful in e-filing, and the transaction ID is FOS 007088299588. Your user ID is NWCPS 7726G. E-filing, Income Tax Department. नशीब पासवर्ड वाचून नाही दाखवला. नाही तर अवघड झालं असतं माझं. तर Registration. Thank you for registering with e-filing. ओके. Your transaction ID, your e-file icon, info icon. कॉन्फर्मेशन ईमेल त्यांनी मेसेज आणि ईमेलद्वारे आपल्याला युजर आयडी पाठवला. With this registration, you will get the access to limited features. Please proceed to with this registration, you will get the access to limited features. Please log in and update your profile to get access to all the features provided by the department. Like add, proceed to log in. Collapsed. About us. ओके. तर आता या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आपण पुढच्या भागामध्ये लॉग इन करून प्रोफाईल अपडेट करण्यापर्यंतच्या पुढच्या डिटेल्स बघणार आहोत. सो थोडासा मोठा झाला व्हिडिओ परंतु विथ टॉकबॅक आपण ITR भरायला शिकणार आहोत त्यामुळे डेफिनेटली वेळ तर लागणार आहे. सो सगळ्या आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आमच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा ज्याच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट पण आहे. सोबत अशाच अपडेट्ससाठी तुम्ही नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑनवर सेट करून ठेवा ज्यामुळे नेहमी तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहा. तर चला नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सो सी यू अँड हॅव अ नाईस टाईम.